तर आपण आता पोचलो आहोत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या इथे। आपण आज जाऊन महालक्ष्मी आईचं दर्शन करूया। चला, आज खेट्याचा पहिलाच रविवार असल्यामुळे ज्योतिबाला गर्दी आहे, पण आता इथे केवढी गर्दी नाही आहे, बघू शकताय रिकामीच आहे। पत्ते नाही। तर मंडळी, आमचं खूप छान दर्शन झालं। देवीसमोर पण आम्ही खूप वेळ उभा होतो, एवढी काय गर्दी नव्हती। आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल, पण काय गर्दी नव्हती। आमचं दर्शन, आम्ही लाईनीत उभे राहिलो तर 20 ते 25 मिनटात दर्शन झालं आणि देवीच्या समोर आम्ही कमीत कमी 10 ते 15 मिनटं देवीसमोर उभे होतो। खूप छान दर्शन झालं। आता आपल्याला काय व्हिडिओ काढायला मिळाली नाही मिळाली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। आता मला काय माहिती नाही व्हिडिओ कशी आली आहे, कारण का आतमध्ये तर व्हिडिओ काढायला देत नाहीत। तरी मी आपल्या प्रेक्षकांना व्हिडिओमधून दर्शन मिळावं म्हणून मी प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा देवीचा। ठीक आहे, बघूया आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल कसं झालं ते। चला ठीक आहे, आता दर्शन झालं, आता आजूबाजूचं आपल्याला अजून अंबाबाईचं दर्शन घ्यायला जायचं आहे। चला, हे बघा इथे मूळ पुरातन श्री दत्त भिक्षास्थान मंदिर, दक्षिणमुख दत्त मंदिर, आपण जाऊन दर्शन घेऊया दत्तगुरू महाराजांचं। जय गिरनारी, जय गिरनारी, जय श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेव दत्त, हर हर महा, ओम श्री गुरुदेव। परत आला